प्रत्येक मूल आपलं मूल हे ब्रीदवाक्य घेऊन बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी गेल्या 2 दशकापासून कार्यरत असलेल्या अकोला येथील तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या तीक्ष्णगत महोत्सव 2025 ची धूम अकोला शहरात आज रविवारपासून म्हणजेच 14 डिसेंबर पासून सुरू झाली। यात विविध स्पर्धा आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवाची शानदार सुरुवात आज रविवार सकाळी 6:30 वाजता वॉकेथॉनने झाली। या वॉकेथॉनचे आयोजक राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, अकोला जिल्हा पोलीस दल, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली। शहरातील मुंगीलाल बाजोरिया शिक्षण संकुल ते लाल बहादूर शास्त्री स्टेडियम या मार्गावर ही वॉकेथॉन पार पडली। यासोबतच लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर बालकांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली। या वॉकेथॉन, रंगभरण स्पर्धा व क्रिकेट स्पर्धेच्या सामूहिक उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे राष्ट्रीय अध्यक्ष DICCI पद्मश्री रवी नारा, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेता गौरव मोरे, अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगत वाघमारे, जिल्हा कलाध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। यामध्ये विविध शासकीय यंत्रणा, विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालय, NCC, NSS, स्काउट गाईड या सर्वांसह नागरिकांनी सहभाग घेतला। यावेळी प्रसिद्ध अभिनेते अंकुश चौधरी व गौरव मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले। सिरियस आहे ते जरा चांगलं व्हावं आणि म्हणून गौरव आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की सगळ्यांच्या स्माइल आली चेहऱ्यावर। वॉकेथॉनला मी पहिल्यांदाच आयुष्यात बाहेर पडलोय, हे माझं पहिलं वॉकेथॉन आहे आणि एवढ्या मोठ्या लेवलला एवढ्या संख्येने लोक इथे हजर होतील त्याचा मला खूप आनंद वाटतो। आलो तर ही घटना घडणार नाही, त्या घटना कमी होतील आणि आपल्याला आजूबाजूला कोण आहे, काय चाललंय ह्या गोष्टींवरती नजर ठेवणं गरजेचं आहे। जरा वेळ आपण असं मला वाटतं वैयक्तिक की मोबाईल बाजूला सारला पाहिजे, आपल्या मुलांशी आपण संवाद साधला पाहिजे। तो शाळेतून आल्यानंतर शाळेत काय झालं, तो बाहेर गेल्यानंतर मुलगा असेल मुलगी असेल दिवसभरातून काय झालं, आपल्याकडे गोष्ट पूर्वीपासून फार पिंबवली गेली आहे। तू मुलगी आहे, तुला शिकून काय करायचं आहे, तुला लग्न तर करायचं आहे नाही, मुलगी शिकली पाहिजे। मुलगी शिकली तर तुझा परिवार शिकणार। तो उद्याचा नागरिक नाही आहे जे आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो। आजचा बालक विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, तर तसं नाही। आजचा बालक, आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरिक आहे, कारण नागरिकाप्रमाणेच तुम्हाला सर्व गोष्टीला सामोरं जावं लागतं। त्यामुळे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। बालकल्याण समिती असेल, इथली संस्था असेल आणि इथले आपण असाल, आजही जर आपल्या इथे थोडेही केस होत आहे तर त्या होणे आपल्याला कमी होणे खूप गरजेचे आहे। आणि आज मला खूप आनंद होत आहे की एक खूप संवेदनशील विषय एकदम प्रामाणिकपणे तीक्ष्णगत सोसायटीने एक घेतलेला आहे आणि यांना ग्लोबल टॅलेंट सर्टिफिकेट सुद्धा, एक अवॉर्डचं रेकॉर्डचं सर्टिफिकेट सुद्धा भेटलंय की यांनी एवढी गर्दी पण जमा झाली आणि खूप इथे लहान मुला-मुली पोस्टर पण काढत आहे। नेमका त्यांचे माइंड मध्ये पण काही आता आज जाणार की म्हणजे नेमके बालकांचे काय कायदे आहे, काय हक आहे। आपल्याला माहिती असणार की देशामध्ये पॉस्कोचा कायदा आहे, खूप कठोर कायदा आहे, तर कधी असं काही झालं आणि आज आपण फारच संवेदनशील विषयावर आपण जरी आज इथे म्युझिक, आपण इथं वॉर्मअप हे सगळं केलं असेल तरी ही वॉकेथॉन जी आहे, ही वॉकेथॉन दरवर्षी भारतामध्ये एवढी मोठी वॉकेथॉन फक्त तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी काढत असते। त्याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की आपल्यामधून कुठेतरी संवेदनशीलता बालकांच्या संबंधित नाही तर एकमेकांच्या संबंधित सुद्धा ती कुठेतरी कमी होताना दिसत आहे। जर हे नसतं तर पुन्हा एक वेळा निर्भयासारखं कांड झालं नसतं। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।